मनोज जरांगे पाटलांचं महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. परत एकदा मराठा गोळा करायचा कार्यक्रम सुरू आहे. पण त्यांनी मागणी घेतली, मराठ्यांचे कुणबी म्हणून जे दाखले काढले गेले ते दाखले रद्द केले जात आहेत. म्हणजे मराठ्यांचं आरक्षण काढून घेतलं जात आहे. जे नगरसेवक म्हणून निवडून आले, बीडच्या काही नगर परिषदेतला विषय, आणि जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवर त्यांचा आक्षेप आहे. मराठ्यांची जात पडताळणी ही पात्र आहे की अपात्र आहे? पात्र असेल तर हजारो लाखो दाखले दिलेत, अपात्र असेल तर 2-4 दाखले अपात्र झालेत. म्हणजे अख्खी सिस्टीम बाद आहे का? या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा. जात पडताळणी विभागच बंद करून प्रश्न सुटणार आहे का? महसूल विभागाने ज्या ज्या डिपार्टमेंटची डिझाईन केली, खोट्या नोंदी, खोट्या दाखले, खोटे पुरावे त्या ठिकाणी गोळा करून सर्रास दाखले लाखो रुपयांनी अधिकारी विकतात. त्याच्यामध्ये आता सर्वसामान्य लोकांचा भरणा करायचा आहे का? का नियमित आपल्या जुन्या नोंदी शोधून, आपल्याकडे जर 100% पुरावे असतील तर फक्त कागदपत्री प्रोसिजर करून आपल्याला आपल्या हक्काचा जातीचा दाखला किंवा त्याची पडताळणी करायची आहे. यासाठी शेवटी हे सगळं मुलांच्या शिक्षणासाठी सुरू आहे. शिकले, प्रशासनात गेले तर नोकरीसाठी सुरू आहे. मग आम्हाला काय अपेक्षित आहे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. बंडखोर नेता हे आपला हक्काचं युट्यूब चॅनल आहे, किंवा संतोष शिंदे ऑफिशियल, कुठंही तुम्ही समाजाच्या हितासाठी आपलं हे सामाजिक विचारपीठ लोकांपर्यंत पोहोचावं एवढी माफक अपेक्षा आहे. आणि जे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक मराठा बहुजन समाजाने हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. कारण जात पडताळणी ही त्यांचीच होते ज्यांच्या जातीचा दाखला हा व्हेरीफाय केला जातो, आणि ते लाखोने. आज मराठी जात पडताळणी करायला मोठी गोष्ट आहे. त्याच्या अगोदर इतर बहुजन समाज जात पडताळणी प्रमाणपत्राच्या त्या सगळ्या ह्याच्यातून जातच होता. मनोज जरांगे पाटलांनी जे काही मराठ्यांच्या आंदोलनासाठी लढा उभा केलाय, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं. जरांगे पाटील आता म्हणतात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, इतर सगळ्या समविचारी संघटना आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकरांनी, मला वाटतं गेल्या 30-35 वर्षापासून मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं म्हणून मागणी केली. सगळे मराठे त्यावेळेस संभ्रमावस्थेमध्ये होते. का तर ते स्वतः मराठा आहेत आणि कुणबी आहेत, विदर्भातले आहेत. पण मराठवाड्यातले मराठी कुणबी नाहीत, नोंदी सापडतील. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कुणबी नाहीत, नोंदी सापडतील. मग त्या सापडल्या पाहिजेत यासाठी भरपूर मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. जरांगे पाटलांनी त्याला धार आणली, समाज एका ह्याच्या खाली आणला. त्याच्या अगोदर मराठा क्रांती मोर्चा आहे, लाखोचे 58-59 मोर्चे काढले, महाराष्ट्रात मराठी गोळा झाले. पण सरकारनं बरोबर त्यावेळेस काही मराठा संघटनांच्या नेत्याला आणि संघटनाला एकत्र करून वेगळ्या वेगळ्या बैठका घेऊन ते सगळे नेत्यांना गपगार करून टाकलं. जरांगे पाटलांनी सरकारला गार करण्याचा कार्यक्रम सुरू केला, सरकारला वटणीवर आणलं. आणि ज्या वेळेस तुमच्या आंदोलनाची दखल शासन घेतं त्यावेळेस तुमचं आंदोलन योग्य दिशेने चालू असतं. फक्त तुम्हाला वेड्यात काढू नये, सरकारनं तुम्हाला गुंडाळून टाकू नये, एवढा महत्वाचा भाग. ज्या ज्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या मी सांगितलं, संभाजी ब्रिगेडच्या किंवा इतर संघटनाच्या पूर्वीपासून होत्या, लढतायत. कित्येक पोरं अंगावर गुन्हे घेऊन आज 10-10, 20-20 वर्ष लढा देत आहेत. त्या सगळ्यांची ओळख आत्ताच्या आंदोलकांना नाही. आत्ताचे जे आंदोलक आहेत ते नव्या दमाचे, जरांगे पाटलांच्या पट्टीतले. दाखले ज्यावेळेस मिळायला सुरू झाले त्यावेळेस मला आठवतंय खेडेकर साहेबांचं वाक्य होतं की मराठ्यांनी जोपर्यंत आरक्षणाची गरज समजून घेतली जाणार नाही किंवा आरक्षणासाठी लढणार नाहीत
हक्काचं मिळवणार नाही तोपर्यंत महत्व कळणार नाही आणि पोरांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल होणार नाही. त्या काळामध्ये जो संघर्ष केला जायचा तो रस्त्यावर मुठभर मराठे एकत्र येऊन करायचा. आज ताकदीनं येत आहेत, पण मागण्या वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी वेळोवेळी इनप्लांट केल्या जात आहेत. म्हणजे मनोज जरांगे पाटील असतील किंवा त्यांची सगळी लोक किंवा जे काही मराठा आरक्षणामध्ये काम करतात, निवेदन सरकारला देतात एक आणि सरकार मागणी मान्य करतं दुसरी. हा जो गोंधळ आहे ना अजून कुणाला कळायलाच तयार नाही. मराठे आरक्षण मागतायत, सरकारनं ईडब्ल्यूएस आणलं. मराठे आरक्षण मागतायत, एससीबीसी आणलं. टिकलं काय, रद्द काय झालं, संशोधनाचा विषय. नोंदी ज्यांच्या निघाल्या, आता ओबीसीचा विषय सुरू आहे. ज्या मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद आहे 1960 आणि त्याच्या अगोदरपासूनची, त्यांना दाखले मिळत आहेत. त्यांची वंशावळ जिल्ह्यानंतर वंशावळीवरून जात पडताळणी व्हेरीफाय करते. इतर गोष्टीची गरजच नाही. आता ज्यांची व्हेरीफाय झाली नसेल, काही त्रुटी असतील, त्यांची अपत्य झाली, पण त्यांना अपिलाचा चान्स आहे ना. मनोज जरांगे पाटील म्हणतात की जात पडताळणीच बंद झाली पाहिजे. याला काय अर्थ आहे? मग कुणीही बोगस नोंदी करेल आणि त्याच्यात सगळ्यात नुकसान आणि घोटाळा काय होईल? तुम्हाला आठवत असेल मागच्या 10 वर्षी कुणबी दाखले दिले जायचे, 5 लाख रुपये दाखल्याचा रेट होता. आज लोकांना शासकीय फीस काय 100, 150, 200 रुपये भरून मिळते. 5 लाख कुठं? मग अधिकारी पैसे कमवणार एका दाखल्या मागाने, हजारो लाखो दाखलेची मागणी होणार. अधिकारी गडगंज होणार नाही. हे तुम्हाला कळतंय का? कुणाला तरी कुणीतरी लक्षात घ्यावं. जात पडताळणी कार्यालय बंद करणं म्हणजे अधिकारी लाखो रुपयाला दाखले मिळणे याचा बाजार मांडला जाईल. जात पडताळणी झाली पाहिजे तरच तुम्हाला प्रशासकीय सवलती मिळतील. जात पडताळणी कार्यालय बंद करून कुणाचाच म्हणजे काय साध्य होणार आहे? महसूल विभागाने त्याच्यात काही सुधारणा आणल्या पाहिजेत, ह्या गोष्टी समजू शकतो. संभाजी ब्रिगेडची अशी मागणी आहे, जर ज्यांच्या नोंदी मराठ्यांच्या नोंदी कुणबी असतील म्हणजे ते पूर्वाश्रमीचे ओबीसी आहेतच की. ते काय वेगळ्या पद्धतीनं आम्हाला ओबीसी करा असं म्हणतात का? मग जर सापडतात तर शासकीय प्रक्रिया राबवून ते दिलं पाहिजे. जे रद्द झाले ते का झाले हे कोणतरी पुढे येऊन सांगायला का तयार होत नाही? ज्यांना आरक्षण आहे आणि त्यांच्या दाखल्यात त्रुटी असतील, वंशावळीत काय गडबड असेल किंवा इतर इकडे तिकडे विवाह झाले असतील, अशा वेळेस गोंधळ होतो. सगळीकडे गोंधळ होत नाही आणि विनाकारण काहीतरी मागणी करून हे बंद करा किंवा ते नकोय, आम्हालाच पाहिजे, आम्हालाच मिळालं पाहिजे. भारतीय राज्यघटना तुमची आहे, आमची आहे, सगळ्यांची आहे. घटनेच्या अधीन राहूनच शासन प्रशासन सुद्धा काम करणार आहे. पण जो महत्वाचा वाद आहे तो सोडवला गेला पाहिजे. त्यासाठी जरांगे पाटील असतील किंवा त्यांच्या सगळ्या लोकांना सरकारने चर्चा केली, सरकारने अध्यादेश दिला, पत्रव्यवहार केला, शब्दात फसवलं, कुणालाच कळलं नाही. गुलाल उधळला, जयघोष झाला, जल्लोष झाला, स्वागत झाले, हार घातले मोठे मोठे. मग काय झालं? मग थांबायला पाहिजे होतं का? जो प्रॉपर निर्णय असेल तोपर्यंत. आता 1000 वकील लढण्याची भाषा करतात. मग अगोदर नव्हते का? सगळ्यांकडे सगळं आहे, फक्त चिकित्सा करायला कोणी नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मागण्या तुमच्या सतत बदलत राहिल्या आणि मुद्दा भरकटला की समोरचा माणूस तुम्हाला बरोबर गुंडाळतो. सरकारमधल्या नेत्याने, सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन जे आहेत, आंदोलकांच्या मागण्याचं त्या ठिकाणी मनावर घेतल्या नाही आणि वेड्यात काढलं, कागदावर वेगळं दिलं आणि चर्चेत वेगळं बोलले आणि तिथं घात झाला. हे समजून घेणं गरजेचं. आज असं होत नाही म्हणून सगळी संभ्रमावस्था आहे. वारंवार आंदोलन केली पाहिजे, पण तिथं कार्यकर्त्यांनी भावनिक होऊन टोकाचा निर्णय नाही घेतला पाहिजे, हे माझं मत आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला कायद्याचा अभ्यासच करणं अपेक्षित आहे. यासाठी जरा जाणकारांनी पुढे आलं पाहिजे आणि 4 वेगळे वेगळे गॅझेट असतील, पुस्तक असतील, केस लॉ असेल,
अं, कुठल्या घटनात्मक तरतुदीतून हे सगळं मिळतं, काय आहे 340 कलम, आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, पण तो कशा, हे सगळं तपासून घेणं अपेक्षित आहे. तिथं फार गडबड होते असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. पण काही गोष्टी विनाकारण टोकाचा निर्णय घेऊन तुमच्यासाठी जात पडताळणी प्रमाण विभाग नकोय किंवा प्रमाणपत्र नकोय, पण बाकीच्यांचं सुद्धा हिरावून घेतलं जाईल. उद्या खोट्या नोंदी करून खोटे दाखले आले तर फायदा कुणाचा होणार आहे आणि नुकसान कुणाचं होणार आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि या फार महत्वाच्या घटना आहेत. बाकी आपण सुज्ञ आहात. जय शिवराय. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बंडखोर नेता हे आपलं युट्यूब चॅनल एक सामाजिक विचारपीठ आहे, जे संतोष शिंदेचं आहे. त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.